गोदामात अचानक झालेल्या गोळीबाराचा आवाज संपूर्ण परिसरात घुमला. काही क्षणासाठी सर्व काही स्तब्ध झाले. आर्याच्या डोळ्यासमोर अंधार दाटून आला. तिच्या कानात फक्त स्वतःच्या हृदयाचे ठोके ऐकू येत होते. ती घाबरून आर्यांकडे पाहू लागली आणि पुढच्या क्षणी तिच्या तोंडून एक हृदय पिळवटून टाकणारी किंकाळी बाहेर पडली. आर्यन! आर्यन तिच्यासमोर गुडघ्यावर कोसळला होता. गोळी त्याच्या खांद्याच्या जवळ लागली होती. त्याच्या शर्टवर रक्ताचे डाग पसरू लागले होते. आर्याच्या डोळ्यातून अश्रूचा पूर वाहू लागला. तिने स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न केला. कोणीतरी त्यांना वाचवा. तिचा आवाज थरथरत होता. मात्र त्या क्षणी आर्यनच्या चेहऱ्यावर एक विचित्र शांतता होती. जखमी अवस्थेत सुद्धा तो फक्त आर्याकडे पाहत होता. जणू त्याला स्वतःच्या वेदनांपेक्षाही तिची काळजी जास्त होती. रिया काही क्षणासाठी घाबरली. तिचा हेतू इतका मोठा प्रकार घडवण्याचा नव्हता. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं तिलाही जाणवलं. तेवढ्यात बाहेरून सायरनचा आवाज ऐकू आला. पोलीस आणि सिक्युरिटी टीम घटनास्थळी पोहोचली. रिया आणि तिचे साथीदार पकडले गेले. आर्याला सोडवण्यात आलं. ती धावत जाऊन आर्यनच्या जवळ बसली. तिने त्याचं डोकं आपल्या मांडीवर घेतलं. तिचे हात थरथरत होते. तुम्ही माझ्यासाठी हे का केलं? आर्यन वेदनांनी त्रस्त असतानाही हलकासा हसला. कारण मी तुला गमवू शकत नाही. हे शब्द ऐकताच आर्याच्या डोळ्यातून अश्रू आणखीन वेगाने वाहू लागले. हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर डॉक्टरांनी तातडीने ऑपरेशन सुरू केलं. बाहेर कॉरिडॉरमध्ये आर्या एकटी बसली होती. तिचे हात जोडलेले होते. ती सतत देवाकडे प्रार्थना करत होती. देवा, त्यांना काही होऊ देऊ नकोस. माझं आयुष्य घे, पण त्यांना वाचव. ती रात्र तिच्या आयुष्यातील सर्वात मोठी रात्र होती. प्रत्येक मिनिट तिला एखाद्या वर्षासारखा वाटत होता. सकाळी 4 वाजता ऑपरेशन थिएटरचा दरवाजा उघडला. डॉक्टर बाहेर आले. त्यांच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू होतं. धोका टळला आहे हे ऐकताच आर्या रडतच खाली बसली. तिच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू वाहू लागले. अनेक तासांपासून तिच्या मनावर असलेलं ओझं अचानक हलकं झालं. 2 दिवसांनी आर्यन शुद्धीवर आला. त्याने हळूहळू डोळे उघडले. सर्वात पहिल्यांदा त्याला दिसला तो आर्याचा चेहरा. ती त्याचा हात हातात धरून बसली होती. गेल्या 2 दिवसात तिने एकही क्षण हॉस्पिटल सोडलं नव्हतं. तिच्या डोळ्याखाली काळी वर्तुळं आली होती, कारण ती झोपलीच नव्हती. आर्यनने हळूच तिचा हात दाबला. आर्या दचकली. त्याने डोळे उघडलेले पाहताच तिच्या चेहऱ्यावर आनंद उमटला. आर्यन! ती रडू लागली. आर्यनने हळू आवाजात विचारलं, तू ठीक आहेस ना? हे ऐकताच आर्या आणखी रडू लागली. कारण मृत्यूच्या दारातून परत आलेला माणूस स्वतःची नाही तर तिची चौकशी करत होता. तुम्ही वेडे आहात का? ती म्हणाली. गोळी लागली तुम्हाला आणि काळजी माझी करत आहात? आर्यन हसला. तुझी काळजी करणं हीच तर माझी सवय झाली आहे. त्या शब्दांनी आर्याचं हृदय वितळलं. काही क्षण दोघेही शांत होते. मग आर्याने त्याचा हात घट्ट पकडला. तिचे डोळे अश्रूंनी भरले होते. मला काही सांगायचं आहे. आर्यन तिच्याकडे पाहू लागला. काय? ती काही क्षण बोलू शकली नाही, कारण ती भावना तिच्या मनात खूप दिवसांपासून दडून बसली होती. शेवटी तिने धैर्य एकवटले. मी तुमच्यावर प्रेम करते. त्या 4 शब्दांनी वेळ जणू थांबला. आर्यनच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. ज्याची तो कित्येक महिन्यांपासून वाट पाहत होता ते आज त्याला ऐकायला मिळालं होतं. त्याने तिचा हात ओठांजवळ नेला आणि म्हणाला, आर्या, मीही तुझ्यावर खूप प्रेम करतो. आर्याच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले. पण यावेळी ते दुःखाचे नव्हते. ते आयुष्यात पहिल्यांदाच मिळालेल्या खऱ्या प्रेमाचे होते. पण त्या क्षणी त्यांच्या आयुष्यात आणखी एक मोठं वादळ येणार होतं. कारण करार संपायला फक्त 10 दिवस बाकी होते आणि आर्याला अजूनही माहीत नव्हतं की आर्यनच्या कुटुंबातील काही लोक हे लग्न कायमचं मोडण्यासाठी नवीन कट रचत होते. आर्यन हॉस्पिटलमधून घरी परतल्यानंतर काही दिवस सर्व काही सुरळीत असल्यासारखं वाटत होतं.
पण प्रत्येक वादळापूर्वी जशी भयानक शांतता असते तशीच काहीशी परिस्थिती होती. आर्या आणि आर्यन आता एकमेकांपासून भावना लपवत नव्हते. सकाळी उठल्यावर पहिलं स्मित एकमेकांसाठी असायचं आणि रात्री झोपण्यापूर्वी शेवटचं काळजी घे हेही एकमेकांसाठीच असायचं. पण पाटील कुटुंबातील काही नातेवाईकांना हे नातं अजिबात मान्य नव्हतं. त्यांच्या मते आर्या अजूनही एक गरीब मुलगी होती. त्यांना वाटत होतं की ती फक्त संपत्तीसाठीच आर्यनच्या आयुष्यात आली आहे. एक दिवस पाटील कुटुंबाच्या मोठ्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं. त्या बैठकीत आर्यनचे काका काकू, काही व्यावसायिक भागीदारांना आणि कुटुंबातील ज्येष्ठ मंडळी उपस्थित होती. आर्या शांतपणे एका कोपऱ्यात बसली होती. तेवढ्यात आर्यनचे काका उठले. त्यांच्या हातात काही कागदपत्र होती. आर्यन, आम्हाला या मुलीबद्दल काही गोष्टी समजल्या आहेत. संपूर्ण हॉल शांत झाला. आर्यनचा चेहरा गंभीर झाला. काय म्हणायचं आहे तुम्हाला? काकांनी टेबलवर काही फोटो टाकले. ते फोटो पाहून आर्या हादरली. फोटोमध्ये ती एक अनोळखी व्यक्तीसोबत दिसत होती. पण ते फोटो खोटे होते, संपादन करून तयार केलेले. मात्र पहिल्या नजरेत ते खरे वाटत होते. हॉलमध्ये कुजबूज सुरू झाली. काही लोक आर्याकडे संशयाने पाहू लागले. आर्याच्या डोळ्यात अश्रू आले, कारण तिच्या चरित्रावर प्रश्न उपस्थित केला जात होता. आर्यनचा राग अनावर झाला. तो जोरात उठला. बस! त्याचा आवाज संपूर्ण हॉलमध्ये घुमला. सर्वजण शांत झाले. तो थेट आपल्या काकांसमोर जाऊन उभा राहिला. माझ्या पत्नीबद्दल एक शब्दही चुकीचा बोलू नका. काकांनी पुन्हा काही बोलण्याचा प्रयत्न केला, पण आर्यनने त्यांना थांबवलं. तुम्हाला माझ्यावर विश्वास नसेल तर हरकत नाही, पण मला आर्यावर पूर्ण विश्वास आहे. आर्या त्याच्याकडे पाहत राहिली. त्या क्षणी तिला जाणवलं, जग तिच्या विरुद्ध गेलं तरी हा माणूस तिच्या बाजूला उभा राहणार आहे. पण त्या रात्री आर्या खूप अस्वस्थ होती. ती गच्चीत एकटी उभी होती. आकाशात ढग होते. वाराही जोरात वाहत होता. आर्यन तिच्या मागे आला. काय विचार करतेस? काही क्षण ती शांत राहिली. मग म्हणाली, कदाचित तुमच्या आयुष्यात येणं ही माझी चूक होती. हे ऐकताच आर्यनचा चेहरा पडला. असं का बोलतेस? आर्याच्या डोळ्यात पाणी आलं. तुमच्या कुटुंबात सतत माझ्यामुळे भांडणं होत आहेत. तुमच्या प्रतिष्ठेला धक्का बसतोय. कदाचित मी निघून गेलं तर सगळं ठीक होईल. क्षणभर आर्यन काहीच बोलला नाही. मग अचानक त्याने तिचे दोन्ही हात हातात घेतले. तू खरंच असं समजतेस? आर्या शांत होती. आर्यनचा आवाज भरून आला. तू निघून गेलीस तर माझ्या आयुष्यात काहीच ठीक राहणार नाही. त्या रात्री पहिल्यांदाच आर्यनने आपल्या मनातले पूर्ण सत्य सांगितलं. आर्या, सुरुवातीला हे लग्न करारासाठी होतं, पण आता नाही. त्याच्या डोळ्यात भावना स्पष्ट दिसत होत्या. आज जर मला माझ्या संपत्ती आणि तुझ्यात एक निवड करायला सांगितली तर मी तुझी निवड करेन. आर्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, कारण हे शब्द तिच्यासाठी जगातील सर्वात मौल्यवान गोष्ट होती. पण दुसऱ्या दिवशी सकाळी आणखी एक धक्का त्यांची वाट पाहत होता. आर्यनचे आजोबा गंभीर आजारी पडले. त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. संपूर्ण कुटुंब हॉस्पिटलमध्ये जमा झालं. आजोबांनी आर्यनला जवळ बोलवलं. कमकुवत आवाजात ते म्हणाले, माझ्याकडे फार वेळ नाही. आर्यनच्या डोळ्यात पाणी आलं. आजोबा, असं काही बोलू नका. पण आजोबा हसले. मग त्यांनी आर्याचा हात आर्यनच्या हातात ठेवला. ही मुलगी तुझ्या आयुष्यात देवाने पाठवली आहे. तिला कधीही सोडू नकोस. संपूर्ण खोली शांत झाली, कारण पाटील कुटुंबातील सर्वात मोठ्या व्यक्तीने आर्याला स्वीकारलं होतं. मात्र त्या क्षणी हॉस्पिटलच्या बाहेर एक व्यक्ती उभी होती. तिच्या हातात काही कागदपत्र होती आणि तिच्या चेहऱ्यावर धोकादायक हास्य होतं. ती व्यक्ती आर्यनच्या व्यवसायातील एक जुनी शत्रू होती आणि तिच्याकडे असे पुरावे होते जे पाहून आर्यन आणि आर्या
दोघांचं आयुष्य पुन्हा एकदा उलथापालथ होणार होतं. हॉस्पिटलमधून घरी येताना आर्या कारच्या खिडकीतून बाहेर पाहत बसली होती. आजोबांनी तिचा स्वीकार केल्यामुळे तिच्या मनाला थोडासा दिलासा मिळाला होता. पण तिला माहीत नव्हतं की नशिबाने तिच्यासाठी अजून एक कठीण परीक्षा ठेवली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी आर्यन ऑफिसला गेला. कंपनीत पोहोचल्यावर त्याच्या टेबलावर एक बंद लिफाफा ठेवलेला होता. त्यावर कोणाचंही नाव नव्हतं. आर्यनने लिफाफा उघडला. आत काही जुने फोटो, काही कागदपत्र आणि एक पत्र होतं. ते पाहताच त्याच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. त्या फोटोमध्ये आर्या एका तरुण मुलासोबत दिसत होती. दोघे एकत्र उभे होते. काही फोटोमध्ये ते हसताना दिसत होते आणि पत्रात लिहिलं होतं, तुम्हाला वाटतं तुमची पत्नी निष्पाप आहे, तिच्या भूतकाळाबद्दल चौकशी करा. आर्यन काही क्षण निशब्द बसून राहिला. त्याला आर्यावर विश्वास होता, पण अचानक समोर आलेल्या या गोष्टींनी त्याच्या मनात प्रश्न निर्माण केले. त्या संध्याकाळी तो घरी परतला. आर्या नेहमीप्रमाणे त्याची वाट पाहत होती. तिने हसत विचारलं, आजचा दिवस कसा गेला? पण आर्यन काही बोलला नाही. त्याने टेबलवर ते फोटो ठेवले. आर्याने फोटो पाहिले आणि तिचा चेहरा पांढरा पडला, कारण त्या फोटोतील व्यक्ती तिला ओळखीची होती. तो होता समीर, तिच्या गावातील तिचा बालमित्र, ज्याने एकेकाळी तिच्या कुटुंबाला मदत केली होती. आर्यनचा आवाज शांत होता, पण त्यामध्ये वेदना होती. मला खरं सांगशील? आर्याच्या डोळ्यात पाणी आलं. हो. ती शांतपणे त्याच्यासमोर बसली. मग तिने तिच्या आयुष्यातील एक जुनं पान उघडलं. वडील गेल्यानंतर आमच्यावर खूप मोठं संकट आलं होतं. त्या काळात समीर आणि त्याच्या कुटुंबाने आमची खूप मदत केली. गावात लोकांना वाटायचं की आम्ही दोघं एकमेकांवर प्रेम करतो. ती काही क्षण थांबली, पण सत्य वेगळंच होतं. आर्यन तिच्याकडे लक्षपूर्वक पाहत होता. समीर माझ्यासाठी फक्त मित्र होता, माझ्या भावासारखा. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पण गावातील लोकांनी आमच्याबद्दल खूप अफवा पसरवल्या. आर्यन शांत राहिला. त्याच्या मनाला तिच्यावर विश्वास ठेवायचा होता, पण त्या क्षणी त्याच्या मनात एक वेगळीच लढाई सुरू होती. कारण त्याने आयुष्यात एकदा विश्वास ठेवून खूप मोठा विश्वासघात सहन केला होता. पुढील काही दिवस दोघांमध्ये एक अदृश्य भिंत उभी राहिली. ते एकाच घरात राहत होते, एकाच टेबलवर जेवत होते, पण मनाने दूर जाऊ लागले. आर्याला हे जाणवत होते. ती वारंवार बोलण्याचा प्रयत्न करायची, पण आर्यन आधीसारखा हसत नव्हता. एके रात्री आर्या त्यांच्या खोलीत एकटीच बसली होती. तिच्या हातात तिच्या आईचा फोटो होता. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. ती स्वतःशीच फुटफुटली, कदाचित माझं नशीबच असं आहे. तेवढ्यात तिच्या नजरेस टेबलवर ठेवलेली ती जुनी फाईल दिसली. ती फाईल उघडताच तिला एक धक्कादायक गोष्ट समजली. हे सर्व फोटो, ही सर्व कागदपत्र आणि हा संपूर्ण कट कोणीतरी मुद्दाम तयार केला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी आर्या सत्य शोधण्यासाठी घराबाहेर पडली. तिने कोणालाही काही सांगितलं नाही, कारण तिला वाटलं होतं की ती काही तासात परत येईल. पण तिचा हा निर्णय तिच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक ठरणार होता. संध्याकाळ झाली, रात्र झाली, पण आर्या घरी परतली नाही. आर्यनने तिला फोन केला. फोन बंद होता. त्याच्या मनात अस्वस्थता निर्माण झाली. पहिल्यांदा त्याला वाटलं ती रागवली असेल, पण जसजसा वेळ पुढे जाऊ लागला तसतशी त्याची भीती वाढू लागली. रात्री 11 वाजता बंगल्याच्या गेटवर एक कुरिअर आलं. त्यात फक्त एक पत्र होतं. पत्र वाचताच आर्यनच्या हातातून ते खाली पडलं. त्या पत्रात लिहिलं होतं, जर आर्याला जिवंत पाहायचं असेल तर उद्या सकाळी एकटाच ये. आणि खाली एक पत्ता लिहिलेला होता. आर्यनच्या चेहऱ्यावरचं रक्तच जणू निघून गेलं. त्याला समजलं, ही फक्त गैरसमजाची गोष्ट नव्हती. कोणीतरी त्याच्या आयुष्याशी खेळ खेळत होतं. आणि यावेळी दावावर फक्त त्याचं प्रेम नव्हतं, तर आर्याचा जीव होता. त्या रात्री आर्यनला झोपच आली नाही.
त्याच्या मनात एकच विचार घुमत होता, यावेळी काहीही झालं तरी मी आर्याला गमावणार नाही. आर्याचं खरंच अपहरण कोणी केलं? समीरची पुन्हा एंट्री होईल का? आर्यांचा जीवघेणा प्रवास आणि एका जुन्या कारखान्यात होणारी थरारक भेट, हे सर्व पाहूयात पार्ट 3 मध्ये. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच हृदयस्पर्शी मराठी कथा ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या स्वामिनी कथालोक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.